कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपण ज्या गोगटे गुरुजींना पत्रिका दाखवली होती ना, त्यांच्याकडे मी जाऊन आलो आता। त्यांना मी आपल्या आशूच्या लग्नाची पत्रिका सुद्धा दिली। त्यांनी सांगितलं दिवस आणि मुहूर्त लग्नाचा खूप उत्तम आहे, कुठलाही अडथळा येणार नाही, सगळं छान होणार। काय सांगताय काय? अरे हो, आणि खूप उत्तम कुंडली आहे ते म्हणाले। मुलगा अत्यंत सुखी राहील लग्न झाल्यानंतर। वहिनी ऐकतेस ना? आणि जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि विचार करू नकोस। आता गुरुजींनी स्वतःच हे सांगितलंय, म्हणजे मी काही माझ्या मनचं सांगत नाहीये। ठीक आहे, गुरुजी म्हणालेत ना, बरोबर। चला मग मी पुन्हा खीर करायला घेते। नवीन खीर? येस कर कर। म्हटलं होतं ना भाऊ, तुम्हीच समजावू शकता वहिनीला। काय झालंय गाडीलाच काय माहिती। हा प्रॉब्लेम असा कधीच येत नाही माहिती। यू डोंट वरी, मायनरचा प्रॉब्लेम असेल, होईल सगळं नीट। दिव्या, काय झालं? काय लक्ष कुठे आहे? नाही म्हणजे आत्तापासूनच लग्नात कुठला ड्रेस घालायचा, कुठली साडी नेसायची याचा विचार करतेस? डोंट वरी स्वीट हार्ट, अरे सगळ्यांच्या लक्षात राहील असं लग्न करूया आपण। डेस्टिनेशन वेडिंग करू, डेस्टिनेशन वेडिंग। ऐक ना चंदन, मी नाही करू शकत हे लग्न। काय दिव्या, भंकस नकोय हा? नाही भंकस नाही, सिरियसली सांगते। मी काल घरी गेले, बघितलं तर सगळी तयारी झाली रे, सगळे खुश आहेत, आई बाई आजी। आता जर मी नाही म्हणाले ना तर सगळं माझ्यावर येईल, ते नाराज होतील, मला घरात पण घेणार नाही। हे बघ दिव्या, तुला आता जे वाटतंय ते वाटणं साहजिक आहे, नो डाऊट इन दॅट। अगं पण तू जरा पुढचा विचार सुद्धा कर ना। हे बघ, आता तू भलेही आशू बरोबर लग्न करशील, पण आयुष्यभर सुखात राहणार आहेस का? हे बघ, नंतर ना तुझी हीच चूक आठवून आठवून तुला पश्चाताप होईल, पण तू काही करू शकणार नाही, कारण वेळ निघून गेलेली असेल। मला कळत नाहीये रे काय करावं ते। एकीकडे आई आणि एकीकडे तू। दिव्या, मला एक गोष्ट सांग, तुला त्या घरात माझ्या एवढं प्रेम कोणी करणार आहे का? हे बघ, पैशांचं जर बोलायचं झालं ना तर पैसा माझ्याकडे सुद्धा आहे, अमाप आहे, पण तू भविष्यात किती त्रास होईल ह्याचा पण तर विचार कर। लग्न ही काय 10 वेळा करायची गोष्ट नसते का दिव्या, आयुष्य काढावं लागतं। आणि त्यात फक्त आशूचा प्रश्न नाही, त्यांच्या सगळ्या परिवाराचा प्रश्न आहे। आयुष्यभर तुला सहन करावं लागेल। आर यू रेडी फॉर दॅट? मला भीती वाटते रे, आईला नाही सहन होणार आहे, तिला काय सांगू मी? अगं मग कशाला सांगायचंय आईला? एकदा आपलं सगळं व्यवस्थित झालं की जाऊन भेटूयात की त्यांना। तू मूर्ख आहेस का जरा? आईला अजिबात पटणार नाहीये, ही सरळ सरळ फसवणूक झाली चंदन। दिव्या, हे बघ, विरोध अगोदर ना सगळ्यांच्या घरातले लोक करतात, आणि एकदा सगळं व्यवस्थित झालं की एक्सेप्टही करतात, त्यामुळे डोंट वरी, होईल सगळं ठीक। आणि नाही झालं तर? मला भीती वाटतेय रे। कारण तू खूप जास्त विचार करतेस दिव्या, यू क्लिअरली आर ओव्हर थिंकिंग। हे बघ, हे सगळं कधी घडून जाईल ना तुला कळणारही नाही, त्यामुळे बिनधास्त राहा आणि माझ्या बरोबर ये, ओके? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।